हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे रथसप्तमी, तर सगळ्यात पहिला तुम्हाला रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की आम्हाला संक्रांतीच्या वेळेसच मेन म्हणजे गावाकडे भाऊकीमधलं कोणतरी वारलं होतं, त्यामुळं सुतक आलं होतं। तर आज रथसप्तमी आहे, म्हटलं चला आज वौसा पूजून घेऊया। तर मी इथं बघा एका पाठीमध्ये गहू घेतलेले, जे काही गावाकडून बोरं आणली होती, नंतर जे काही आपल्या गव्हाच्या लोंब्या आणल्या होत्या, तर ते सगळं तसंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि चांगलं राहिलेलं। तर ऊस दुसऱ्या वेळेस आणला, पहिल्या वेळेस आणलेला खराब झाला। तर जे काही आपलं हे असतात शेंगा, हरभरे, ऊस, नंतर गहू, बोरे, तर हे सगळं मी एकत्र करून घेतले आणि जे काही आपल्याला वौसा पूजायला लागतं ते, तर इथं जे काही खारीक, बदाम वगैरे ना, तर ते सगळं काढून घेतलेलं आहे। आणि या संक्रांतीना तर घेऊन महिना झाला आणि तशाच ठेवलेल्या। तर आता स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत मी आणि कलर दिलेल्याच घेतलेल्या। तर इथं स्वच्छ धुवून वगैरे सगळी म्हणजे तयारी करून घेतली, जे काही आपल्याला आता पूजेसाठी लागणार आहे ते साहित्य सगळी तयारी करून घेतली। आणि जी काही पानं वगैरे आहेत ना, तर मी असं देवघरामध्ये जी काही सकाळची पूजा होती ना, तर ती झालेली माझी। तर मी एक ब्लाऊज पीस वगैरे अंतरून त्याच्यावरती जे काही आमच्या दोघींचं वौसा असतो ना, माझा आणि अर्चनाचा, तर प्रत्येक 5-5 पूजायचं असतं। तर 5 उसाच्या कांड्या, 5 गाजर आणि 5 बदाम, 5 खारीक, 5 लवंग, 5 दालचीन आणि 5 खोबरं, म्हणजे प्रत्येक जे काही आपण पूजेला घेतो हळकुंड वगैरे, तर ते सगळं 5-5 घ्यायचं आणि ते पानाच्या विड्यावरती तर ते मी सगळं मांडून घेतलेले बघा इथं पूजा आमची। तर पूजा वगैरे सगळी मांडून झालेली आहे आणि जे काही वौसा असतं ना, जे म्हणजे मिक्स केलेलं आपण जे शेंगा वगैरे आहेत ना, गहू वगैरे मिक्स केलेलं असतं ना, तर ते आपण वेगवेगळं दोघी वेगवेगळे ठेवतात। आणि सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजोगी वौसा असं काहीतरी म्हणून 5 वेळा ते ठेवतात। तर ते आम्ही ठेवून घेतलेलं आहे आणि मी आणि अर्चना तुळशीला वौसून वगैरे घेतोय आता, कारण आता जास्त कुणाला आम्ही सांगणार पण नाही। आता रथसप्तमीला जास्तीत जास्त सगळ्यांचं आमच्या कॉलनीमध्ये हळदी कुंकू झालेलं, त्यामुळं कोण नव्हत्या जास्त लेडीज, तर आम्ही दोघीच आता पूजा वगैरे करून घेतोय आणि तुळशीला पहिला वौसून घेतलेलं आहे, तर मी आणि अर्चनानी। तर प्रत्येक वर्षी आम्ही सगळ्या मिळून हळदी कुंकू वगैरे असं छान असा कार्यक्रम असायचा आणि सगळ्या एकत्र यायच्या महिला, खूप भारी वाटायचं। पण ह्यावेळेस आता कोणच नाही आहे, म्हटलं चला मी आणि अर्चना दोघींनीच असं तुळशीला वगैरे वौसून घेतलेलं आहे। आणि यावर्षी हळदी कुंकू वगैरे पण असं करायचं काही मूड नाही आहे, कारण पहिला स्टार्टिंगपासून जे असतं ना, तर करायला तर तेव्हाच भारी वाटतं आणि त्याच्यानंतर बरीच अशी काही म्हणजे अडचणीच येत गेल्या, त्यामुळं एवढं काही मूड नाही आहे यावर्षी, त्यामुळे हळदी कुंकू वगैरे काही करणार नाही आहे। फक्त जो काही वौसा असतो आपला वर्षाचा एक सण असतो, तर ते करण्यासाठी आता आम्ही इथं पूजा वगैरे अशी करून घेतली आहे। तर पूजा वगैरे सगळी मांडून झाली, वौसा वगैरे घेऊन झाला, तुळशीला सुद्धा वौसला आणि त्याच्यानंतर नैवेद्याला काय करायचं, तर म्हटलं की आता मस्तपैकी आता पुरणची पोळी करण्यापेक्षा म्हटलं आपण तिळगुळाचा जास्त मान असतो ना, तर म्हटलं तिळगुळ आणि शेंगदाणे जे असतात ना, तर ते अगदी व्यवस्थित म्हणजे भाजून वगैरे घेतलेलं। मी 2-3 दिवसाच्या पाठीमागेच व्हिडिओ टाकलेला, शॉर्ट व्हिडिओ शेंगाच्या पोळ्याचा, तर तेव्हा मी शेंगाच्या पोळ्या म्हणजे पूर्ण पूजा वगैरे मांडायचं असं आमचं ठरलेलं। शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे सगळं असं सारण वगैरे करून ठेवलं आणि तेवढ्यात गावाकडे ही कोणतरी एक्सपायर झालं, त्याच्यामुळे ते पण आम्हाला 3 दिवस करता आलं नाही, त्यामुळे तर तसंच ठेवलं होतं सारण। तर मग म्हटलं ह्यावेळेस आपण तिळगुळाच्या पोळ्या आहेत ना, तर त्याच नैवेद्यासाठी करूया, म्हणजे 2-3 दिवसच झालं होतं करून ते, तर सारण छान राहतं फ्रीजमध्ये, तर म्हटलं आज करून घ्याव्या पोळ्या। तर तिळगुळाच्या अशा छोट्या छोट्या पोळ्या तयार करून घेतल्यात बघा मी, आणि यावेळेस मैद्याच्या केल्यात। दरवेळेस मी गहू आणि मैदा मिक्स करून घेते, कणिक मळते, तर यावेळेस फक्त मैदा मळून घेतला आणि मैद्याच्या पोळ्या एकदम खुसखुशीत होतात एकदम। असं म्हणजे तुम्ही कुठं जर ट्रॅव्हलिंगला वगैरे जात असाल ना, तर अशा छोट्या छोट्या जर का पोळ्या केल्या ना, तर एकदम म्हणजे छान राहतात त्या, एक 8-10 दिवस तरी काहीच होत नाही त्यांना आणि एकदम खुसखुशीत राहतात, कडक बनत नाहीत, वातड बनत नाहीत, एकदम खुसखुशीत अशी पोळी राहते ही। तर तुम्ही अशा प्रकारच्या पोळ्या तुम्ही ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना सुद्धा बनवू शकता। तर म्हटलं आज छोट्या छोट्या अशा पोळ्या करून घेतल्यात मी नैवेद्यासाठी। तर गव्हाच्या पिठाच्या सुद्धा चांगल्या होतात पोळ्या, पण 1-2 दिवस झाले की लगेच ते वातड बनायला चालू होतं, तसं मैद्याच्या एकदम खुसखुशीत राहतात। आणि मी तर जवळजवळ जास्त काही घेतलं नव्हतं, थोडंच सारण होतं म्हटलं, तर त्याच्यासाठी थोडंच घेतलेलं, म्हणजे 1-1.5 वाटी मैदा घेतला असेल आणि अर्धी वाटीच गव्हाचं पीठ घेतलेलं, त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घातलेलं आणि मीठ घातलेलं आणि हे आपलं जे नॉर्मल पाणी आहे ना, तर त्याच्यामध्ये मळून घेतलेलं तेवढंच। आणि जास्त पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टसरच मळायचं, म्हणजे जे काही आपण सारण वगैरे भरणार आहे ना, तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बाहेर येत नाही। तर इथं किती छान पोळ्या अशा तयार झाल्यात बघा। तर तुम्ही अशा पद्धतीच्या एकदा पोळ्या नक्कीच ट्राय करा मैदा वापरून, तर एकदम छान आणि खुसखुशीत राहतात, म्हणजे एकदम अशा
छान लागतात, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। तर संक्रांत हा असा सण आहे की बघा म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपण कधी सुद्धा म्हणजे वौसा पूजू शकतो, हळदी कुंकू करू शकतो, ते एक बरं आहे, कारण दुसरा सण असतं आपण करू शकलो नसतो। पण संक्रांत आहे म्हटलं, आज रथसप्तमी, तर अशी या पद्धतीने आम्ही पूजा करून घेतलेली आहे। तर तुम्ही कशा प्रकारे पूजा करता तर ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा। आणि छान अशा आता नैवेद्यासाठी शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे तयार झाल्या। तर आज रथसप्तमी असल्यामुळे सूर्याला सुद्धा आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला। जे काही दूध उतू घालवायचं होतं ना तर ते काही घालवायचं झालं नाही, कारण वौसा पूजेपर्यंतच आम्हाला वेळ लागला। आणि जी काही सूर्याची पूजा असते ना तर ती सकाळी सकाळी करून घ्यायची असते उगवायच्या वेळेस, त्यामुळं ते थोडंसं राहिलेलं आहे आमच्याकडून। पण नंतर आम्ही सूर्याला नमस्कार वगैरे केला, नंतर नैवेद्य वगैरे दाखवला आणि जे काही म्हणजे पूजा असते ना सूर्याची तर ती सुद्धा करून घेतली आणि मस्तपैकी असं नैवेद्य वगैरे दाखवून घेतला। तर हा होता आजचा व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर छान अशा पोळ्या आपल्या तयार झालेत आणि नैवेद्य वगैरे दाखवून तयार झालेले इथं म्हणजे पूर्ण पूजा आपली आता झालेली आहे। आरती वगैरे झाली, आरतीचं वगैरे काही शूट घेणं झालेलं नाही आहे, पण मस्तपैकी आरती वगैरे केली, पूजा केली। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते। तर असे छान छान आणि सोपे सुटसुटीत व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताज डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।